वेलकम बॅक टू बज विथ रुची आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि मी खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर काहीतरी पोस्ट करते आहे आणि आय नो की मी खूप दिवस कन्सिस्टंटली व्हिडिओज आपल्या चॅनलवर पोस्ट करत नव्हते, पण यापुढे असं नाही होणार आहे. मी कन्सिस्टंटली ठरवलं आहे की व्हिडिओज आपल्या चॅनलवर पोस्ट होणार आहे. सो आजचा व्हिडिओ स्पेशली दिवाळी स्पेशल असणार आहे आणि मी आज बनवणार आहे शंकरपाळी बनवणार आहे. याआधी कधी बनवलेलं नाही आहे, सो आय थॉट की हे तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि फर्स्ट टाइम मी शंकरपाळी फ्रॉम स्क्रॅच बनवणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मी या काय बोलतो रेसिपीसाठी मी कोणाची हेल्प घेणार नाही आहे. आय एम गोइंग टू मेक फ्रॉम ओन बाय माय सेल्फ. आणि येस, इंट्रो आय थिंक खूप मोठा झालेला आहे, तर आता जरासाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बेसिकली मला सगळ्या गोष्टी मम्मीने काढून दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल थोडं डिफिकल्ट आहे हे सगळं हँडल करणं आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग करते, खूप दिवसानंतर शूट करते. सो असं विसरल्यासारखं होते आहे. बट येस, आपण ऑन ट्रॅक येऊच लवकरच. पण त्याआधी इथे सगळ्या गोष्टी मला काढून दिलेल्या आहेत. ज्या गोष्टी ज्या साहित्य आपल्याला लागणार आहेत ते मम्मीने मला ऑलरेडी काढून दिलेले आहेत. जस्ट वी हॅव टू मेक. ओके, लेट्स स्टार्ट. द थिंग इज, इथे खूप जास्त गाड्यांचा आवाज येतो आणि माझ्याकडे माईक नाही आहे सध्या तरी. आय होप मी लवकरच नवीन माईकसुद्धा विकत घेईन. पण माईक नसल्यामुळे तुम्हाला हा जो बॅकग्राऊंड व्हॉईस आहे तो तुम्हाला ऐकावा लागणार आहे. व्हेरी सो सॉरी फॉर इट, बट आय थिंक यू विल ॲडजस्ट विथ इट. सो पहिल्यांदा तर आपण स्टार्ट करूया. आपल्याला जे करायचं आहे ते. आणि आय थिंक मी हेअर्स बांधले पाहिजे बिकॉज त्याच्यात जाती वगैरे. हेअर्स बांधले डन. मी केस विंचरून आलेली आहे आणि सगळ्यात पहिला मी आता हात धुवून घेते जेणेकरून वी कॅन स्टार्ट. आणि हा ब्लॉग काही रेसिपी रिलेटेड नाही की तुम्ही माझी रेसिपी बघून तुम्ही बनवू शकतात. बट हां, जर हे चांगले बनवले तर नक्कीच तुम्ही बनवू शकता. आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलली की मी फर्स्ट टाईम बनवते, मला काहीही आयडिया नाही आहे. याआधी मी कधीच बनवले नाही आहे. ऑब्व्हियसली मम्मीसोबत मी बनवले आहे याआधी, पण ती सगळं पीठ वगैरे सगळं मळून द्यायची. मी जस्ट त्याला कट करून कट करायचे आणि फ्राय करायचे आणि तळायचे बेसिकली. तर फ्रॉम स्क्रॅच मी कधीच नाही बनवलं आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सुद्धा बोलली की मी फ्रॉम स्क्रॅच बनवणार आहे. तर मी त्याचा बोलून घेतला. तर मी ही 7 वाटी मैदा घेणार आहे. तुम्हाला वाटी दाखवते कुठली वाटी घेतली. ही वाटी मी 7 वाटी मी मैदा घेणार आहे. 5, 6 मी 6.5 वाटी घेते. सॉरी टू से बट येस, 6.5 वाटी घेते आहे मी. बाकी नॉट 6.5, 7.5 वाटी मी घेते आहे. 6.5 ओनली मी घेते आहे. आणि बाकीचं हाफ वाटी मी रवा घेतलेला आहे. सो टोटल असं 7 वाटी झालेलं आहे सगळ्या गोष्टी मिळून त्या. सो ओके, आता या सेम वाटीमध्ये मी घेणार आहे दिस थिंग साखरची पावडर, पिठी साखर घेणार आहे 1 वाटी. तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता. मी पिठी साखर घेते, जे अवेलेबल असेल तुमच्याकडे ठीक आहे. त्याच्यात मी घेते आहे 1 वाटी पिठी साखर. 1 वाटी पिठी साखर घेतलेला आहे. मी हे भांडं घेते आहे, त्याच्यात टाकते आहे 1 वाटी पिठी साखर. आणि त्याच सेम वाटीने मी टाकते आहे पाणी पिठी साखरमध्ये. आणि त्याच सेम वाटीने मी घेते आहे. प्लीज तुम्ही हे बनवताना वाटी सेम घ्या जेणेकरून तुमचं काय बोलतात मेजरमेंट चुकणार नाही.
आणि यात सेम वाटी मी घेते आहे घी. घेते आहे 1 वाटी घी. आय होप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल नीट आणि क्लिअर. 1 वाटी तूप. ओके. आणि हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे बॉईल चांगलं. while making dance is very important, you know, कारण की ते बॉईल होतं आहे. मी तर त्याला तर बघत तर नाही राहू शकत. पण येस वी कॅन मिक्स इट. आणि हे मिक्स करावंच लागेल, नाहीतर मग खाली लागेल. सी, हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. शूटिंग आणि हे बनवणं थोडं दोन्ही गोष्टी हँडल करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण जे लोक करतात ग्रेट. ओके, तर हे बॉईल झालेलं आहे. आणि प्लीज इग्नोर आवर किचन. आय नो की आमचं किचन इतकं एस्थेटिक नाही आहे, बट स्टील इट्स ओके. आपल्याला व्हिडिओचे महत्त्व आहे. आणि तर हे झाले पण आहे. आय होप की हे चांगलं बनेल. मला ना व्हिडिओसाठी वाकून बोलावं लागतं. सगळं घालते यात. फर्स्ट टाइम बनवते आणि इतकं सगळं थोडं जास्त क्वांटिटीमध्ये भीती पण वाटते मला बनवताना. ॲक्च्युली हाताने मिक्स करायचं असतं, बट मी सध्या तरी हे स्पूननीच मिक्स करते आहे. हे स्पूनने मिक्स करते इट्स बिकॉज खूप गरम आहे हे, त्यामुळे. तर गाईज, इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आणि जसं व्हिडिओमध्ये मी बघितलेलं त्याप्रमाणे मला हे वाटतं आहे की हे बरोबर झालं आहे. तर आता मी ह्या कपड्यामध्ये थोडं एक 5-10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत आपण इथे तेल कढईमध्ये तेल तापवत ठेवूया, जेणेकरून वी कॅन स्टार्ट अहेड. तर गाईज, मी तेल तापायला ठेवलेला आहे शंकरपाळीसाठी. आणि आय होप हा व्हिडिओ चांगला बनेल. आणि प्लीज मला कमेंटमध्ये ह्याही सजेशन्स द्या की तुम्हाला कुठलं टाईपचे व्हिडिओज किंवा चॅलेंजेस किंवा काय रेसिपी व्लॉग्स काय तुम्हाला बघायला आवडतं. तर कमेंटमध्ये नक्की आपलं शेअर करा. असं आपलं चॅनल नवीन आहे, सो आय एम ऑल्सो कन्फ्युज्ड की तुम्हाला काय आवडेल आणि काय नाही. तर येस, तुम्ही सजेस्ट करा. मी त्या टाईपचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. आणि इथे मी तेल तापायला ठेवलं आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट यार. मी खूप वेळा बोलली आता आपल्या चॅनलवर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल कॅमेरा, लाईक बोथ द थिंग्स टुगेदर. बट वी आर डुईंग इट मच बेटर. आणि आमच्या किचनमध्ये फॅन नसल्यामुळे ते खूप गरम होतं. आणि मी विंडोसुद्धा बंद करून घेतली बिकॉज बाहेरचा खूप आवाज येतो आहे बॅकग्राऊंड साऊंड. आत्ताही मे बी येत असेल व्हिडिओमध्ये, मी अजून ऐकलेलं नाही आहे. ओके. ॲक्च्युली माझा आहे ना पायाचा थोडा इश्यू झालेला आहे, सो मी जास्त वेळ उभीसुद्धा नाही राहू शकत. आय जस्ट हॅड अन लिगामेंट ऑपरेशन. 2च महिने झाले. सी, मी उभी आहे अजूनही. माझं फिजिओथेरपी स्टार्ट आहे, बट म्हणजे मी उभी वगैरे राहू शकते, बट जास्त वेळ नाही. ऑर एल्स स्वेलिंग होते पायामध्ये. बट या बसून तरी काय करणार. मी 2 महिने खूप कंटाळली आहे बसून झोपून एक्सरसाइज करून. आत्ताही एक्सरसाइज चालूच आहे, बट स्टील मी थोडंसं आपल्या चॅनलवर सुद्धा फोकस करण्याचं ठरवलं आहे. सो व्हिडिओ आले पाहिजे आपल्या चॅनलवर. तर आता मी स्टार्ट करते. खूप बडबड इथलं थोडं पुसून घेते. आता मी हे लाटून घेते. आय नो कॅमेरा अँगल खूप क्लिअर आहे, लाटून घ्यायचं आहे. हे फ्राय तुटलाच नाही नीट. पहिला तेल उडतंय.
गाईज मी आत्ताच टाकलेलं आहे आणि हे मला दिसत असेल आणि हे खूप छान बनतात, फुलतात पण. यू कॅन डेफिनेटली ट्राय दिस रेसिपी. छान फुलतात. मी तुम्हाला जवळून दाखवते. दिसतंय तुम्हाला हे किती छान फुलतात. अजून याला कलर यायला पाहिजे. तर छान हे आपण फ्राय करून घेऊ. तोपर्यंत साईड बाय साईड मी या बाकीच्या ज्या काही आहेत त्या लाटून घेते, म्हणजे हे झाल्यानंतर आपल्याला लगेच हे फ्राय करता येईल. ओके. आपण जे शंकरपाळ्या बनवल्या त्यात आम्हाला असं वाटतं की गोड कमी आहे, टेस्ट गोड कमी वाटतं. त्याच्यामुळे आम्ही पिठी साखर आणि थोडंसं पाणी मिक्स केलं आहे आणि आता हे जे आपलं डो होतं रेडी त्याच्यात मिक्स करणार आहे परत. मम्मी मला इथे थोडी हेल्प करते मिक्स करून द्यायला. जशी मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललेली की मी कोणाची हेल्प नाही घेणार, पण मला हेल्प लागली आहे कारण की आपलं गोड कमी पडलं. मला आत्तापर्यंत वाटत होतं की वी आर सक्सेसफुली आपण शंकरपाळी बनवले, पण तसं नाही. थोडं गोड कमी आहे, बट आय थिंक ॲडजस्ट करू आता आपण ते काहीतरी. पण त्या बाईने जे सांगितलेलं तेच मी केलं. 1 वाटी साखर, पिठी साखर टाकल्यामुळे साखरचा गोडवा कमी होतो का ना. पिठी साखर टाकल्यामुळे साखरेचा गोडवा कमी होतो, त्याच्यामुळे पूर्ण साखर वापरा. तशी पण ती मेल्ट होते. उगाच वापरली. पिठी साखर वापरू नये. नका वापरू. थोडेसे प्रमाण वाढवा. हां, जर पिठी साखर वापरत असाल तर आता मी 1 वाटी साखर घेतली तर तुम्ही 1 आणि अर्धा वाटी साखर घ्या. थोडी साखर एक्स्ट्रा घ्या. वी रिअलाइज्ड आवर मिस्टेक. तर आता जी आपण बॅच फिक्स केलेली साखर टाकून ती आता फ्राय होऊन येते आहे. हे तरी गोड लागले पाहिजे, नाही तर आपल्याला यावर्षी 2दा शंकरपाळ्या बनवायला लागतील. तर आपले शंकरपाळी वाव हे रेडी आहेत. आता ही शेवटची बॅच मी फ्राय करून घेते पटपट, म्हणजे स्लो फ्लेमवरच. हे वाले जे आहेत ते आपले साखर म्हणजे बरोबर साखर पडलेले, आणि हे आम्ही वेगळे ठेवलेत साईडला जे कमी साखर पडलेले. तर हे साईडलाच ठेवले आहेत. हे फेकणार नाही, आम्ही खाऊ, बट हे वाटायला पण लागतात ना त्यामुळे. आणि हे शेवटची बॅच. का मग वी आर डन विथ शंकरपाळी. आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, आय नो आधी आपण ठरवलेलं की एकटं बनवायचं, पण आपल्याला मम्मीची हेल्प लागली. पण झाल्यात शंकरपाळ्या बऱ्यापैकी चांगल्या झाल्यात. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकतात किंवा नाही केली तरीही चालेल. बट येस, आजचा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. जसं मी पहिला पण म्हटलं की जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्स आपला ओपनच आहे, तुम्ही सजेशन त्यात देऊ शकता. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.